यावेळी टायमिंग सांगेन तर सकाळचे 7 वाजलेले आहेत. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर इकडे स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आज मी बनवणार आहे आप्पे. काल मी बेटर ठेवलेलं होतं थोडंसं, काल इडली बनली आणि तेच बेटर मी उचलून तसंच फ्रीजमध्ये ठेवलं. म्हणजे 1-2 दिवस आपण हे ठेवू शकतो. म्हणजे जसं आपण इडली डोशाचं बेटर बनवतो ना, 1 दिवसाच्या म्हणजे अगोदरच आपल्याला तयारी करावी लागते. त्यामुळे ना 1-2 दिवसाचं मी बनवून फ्रीजमध्ये ठेवून देते आणि आप्पे, इडली, डोसे जेही बनवायचे आहेत ना 2-3 दिवस मी बनवत असते. काल इडली, चटणी आणि सांबार बनलेलं होतं, शेअर पण केलं मी. आणि जे राहिलेलं बेटर आहे त्याचे आज आप्पे बनत आहेत. सांबार आणि आप्पे बनवणार आहे. तर इकडे घेतलेले आप्पे मेकर स्वच्छ धुवून घेतलं आणि पूर्णपणे तेल लावून घेतलं सगळ्या वाट्यांना आणि त्यामध्ये बेटर फिल्ड केलं आणि बनत ठेवलेलं आहे. आणि हो, गॅसची आग आतमध्येच चलते ना, त्यामुळे आतमधलेच 3 आप्पे व्यवस्थित वापरले जातात आणि साईडचे कच्चे राहतात. नाहीतरी साईडचे व्यवस्थित वापरायला गेलं तर आतमधले करपून जातात. म्हणून चारही बाजूला हे आप्पे मेकर फिरवत आहे मी, म्हणजे सगळे व्यवस्थित वापरले जातील. तर बघू शकता एकदम परफेक्ट हे बनलेले आहेत. म्हणजे 2 ते 3 मिनिट मी ठेवलेलं आहे आणि आता दुसऱ्या बाजूला पलटून घेत आहे आणि दुसऱ्या बाजूलाही 2 ते 3 मिनिट व्यवस्थित हे वाफ लावून घ्यायचे आहेत. म्हणजे एकदम परफेक्ट ॲपे बनून तयार होतात. आणि संग इकडे सांबारची तयारी मी करत आहे. दिनेश गेला होता दूध आणण्यासाठी. थंडी खूप जास्त आहे, थंडीनं बाहेर जाणं खूप कठीण झालेलं आहे आणि तसं तर हे बाईकवर जातात आणि त्यावरती तर खूप जास्त हवा लागते. तरी पण दिनेशला म्हणते टोपी वगैरे घाल, पण नाही, टोपी घालायचं नसतं ना, हाताला ग्लव्स घालायचे असतात. थंडीमध्ये हे सगळेजण तसंच फिरतात. मला खूप थंडी वाजते, मी घरात असते तरी पण इतकी थंडी वाजते. आता हे बाहेर जातात त्या हवेमध्ये, किती थंडी वाजत असेल ना. तर इकडं दिनेश केळी खायला घेतलेलं आहे. म्हणजे काल माझे सासू सासरे आलेले होते, तोच केळी हे सगळं आणलेले. तर ती केळी म्हणजे मी काही केळी खात नाही पण बाकीचे सगळेजण खातात आणि सकाळी सकाळी केळी खाणं चांगलंही असतं. तर दिनेशने इकडे केळी खाऊन घेतली. आता दूध गरम करते आणि माझ्या जरा सतत चालू आहेत बाहेरमध्ये. म्हणजे बाहेर कोणीतरी येतं, आवाज आल्यानंतर पळत बाहेर जाते. किचनमधली कामं सुरूच आहेत इकडं. म्हणजे सकाळी सकाळी घाई गडबड खूप असते, धावपळ खूप होत असते आपली, जोपर्यंत की सगळ्यांचं एक वेळचं जेवण खाणं होत नाही तोपर्यंत. तर इकडं बघू शकता छान एकदम परफेक्ट जाळीदार आफे बनून तयार झालेले. ते एक आपा मी तुम्हाला तोडून दाखवते. म्हणजे एकदम छान स्पंजी बनलेले आहे, जसं की तोंडात टाकताच विरघळणारे. आणि इकडं मी परत दुसरा बॅच ठेवलेला आहे. म्हणजे परत त्या वाटीमध्ये छान तेल घातलं थोडंसं आणि हे बेटर फिल्ड केलेलं आहे आणि झाकून ठेवूया. आणि तसं तर फक्त 2च बॅच बनले, म्हणजे जास्त बेटर मी ठेवलेलं नव्हतं आणि एक वाटी रिकामीच राहिली. आणि तसं तर आज गुरुवार आहे, म्हणजे आमचा दोघांचा उपवास आहे फक्त. इथं तिघांसाठी स्वयंपाक बनत आहे. तर सकाळी आप्याचा नाश्ता बनेल, मग नंतर स्वयंपाक मी संग बनवून घेत आहे. तर दिनेश एक आपा तुम्हाला तोडून दाखवत आहे. बघू शकता एकदम छान जाळीदार स्पंजी आपे बनून तयार झालेले आहेत. आणि इकडं दुसऱ्या बॅची बनतच आहे. म्हणजे चारी बाजूला हे आपे मेकर मी फिरवत आहे, म्हणजे व्यवस्थित सगळे आपे व्यवस्थित फुलले जातील. दिनेशला म्हटलं पलटून घे जोपर्यंत की मी इकडं सांबारची तयारी करत आहे. तर दिनेश पलटत आहे. बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने पलटत आहेत ना, म्हणजे पॅनला अजिबात चिटकलेले नाहीत आणि एकदम व्यवस्थित फुललेले आहेत. तर दिनेशने सगळे आपे पलटले. आणखीन एक 2 ते 3 मिनिट झाकून परत हे वाफ लावून घ्यायचे आहेत. तर तोपर्यंत मी इकडे सगळी तयारी करून घेतली. आता सांबारला तडका देते आणि दिनेशला इथं बसायचं आहे, त्यामुळे ना किचन काउंट स्वच्छ करून घे. म्हणजे खाली बसायचं नसतं ना, बाहेर हॉलमध्ये सोफा आहे, सोफ्यावरती बसायचं असतं. कानात गुणगुण करत इथंच किचनवरतीच बसायचं असतं दोघांनाही, दीपक असो दिनेश असो. आणि अगोदर तर दिनेशचे पप्पा इथंच बसायचे, पण तुमचे असे कमेंट येत होते ना की किचनवर बसू नये, तेव्हापासून ते बसायचं बंदच केलेले आहेत. पण दीपक दिनेश मात्र कितीही सांगा, यांना इथंच बसायचं असतं. तर दिनेशला म्हटलं इकडे हिरवी मिरची मला चिरून दे, कोथिंबीर चिरून दे. तर चिरत आहे. तोपर्यंत मी इकडं तडक्याची पूर्ण तयारी करून घेतली. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं टाकलं, लसूण, कांदा, कोथिंबीर हे सगळं टाकलं, थोडंसं हळदी पावडर, धना पावडर टाकलं. फोडणी बनवून तयार झालेली आहे. आणि जे मिक्स केलेलं डाळ होती म्हणजे वरण, ते मी यामध्ये ओतलेलं आहे. वरून थोडासा मसाला टाकला. एक उकळी याचा वेट करूया. आणि दिनेशला अगोदर मी इकडं ब्रेकफास्ट देते, म्हणजे छान गरमागरम आप्पे आणि सांबार मी देत आहे. चटणी वगैरे काही नाही बनवलं मी, म्हणजे आता जास्त मी बनवेन तर खपणार पण आहे. आता तिघं जेवण करणार आहेत म्हणून म्हणलं फक्त एकच बनवूया कुठलं तरी. आणि लिंब मी उकडून ठेवलेले होते, तर आता चटणी बनवून घेऊया याची. तर याची बिया मी अगोदर वेगळ्या करते, म्हणजे लिंब फोडून, म्हणजे छान गार झालेले आहेत आता. तर सगळ्या बिया मी या लिंबामधल्या काढून घेतलेत. लिंबूची चटणी खूप छान असते, म्हणजे जसं आपण असंच लिंबू पिळून खालो ना, म्हणजे तितका फायदा करत नाही आहे, पण आपण सालीस ही चटणी वाटतो ना, त्यामुळे खूप फायदा होतो आपल्या शरीराला याचं.
तर इकडे बघू शकता सगळे लिंब व्यवस्थित फोडून मी यामधल्या सगळ्या बिया काढून घेत आहे आणि सगळेच लिंबाची बिया काढून हे मिक्सरला वाटणार आहे. आपण खलबतमध्ये किंवा उकळामध्येही वाटू शकतो. म्हणजे गावाकडे तरी असंच वाटलं जातं खलबतमध्ये किंवा उकळामध्ये, कारण तिथं खूप मोठे मोठे उकळं घातले जातात घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये असते आणि आमच्या घरामध्येही होतं. पण इथं आल्यापासून काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे, एकतर मिक्सर किंवा खलबत आहे आणि खलबतमध्ये वाटायला भरपूर वेळ जातो. म्हणून म्हटलं आता मिक्सरमध्येच हे सोप्या पद्धतीने चटणी बनते आणि छान पण बनत आहे, म्हणजे कमी वेळात झटपट बनते. आणि इकडं मसाला डब्यामधले मसाले संपलेले होते आणि मसाले डबा मला घासायचा होता, त्यामुळे मी काढलेले नव्हते. तरी पण आता मला चटणीसाठी लागणार होतं. मी लाल मिरची पावडर काढून घेतली आणि मसाला डबाही मी रिकामा करून घेतला. आणि चटणीमध्ये म्हणजे या लिंबामध्ये मी लाल मिरची पावडर टाकलेली थोडीशी जास्त, 1 चमचा जिरं टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि 10-12 पाकळ्या लसूण, 1 आल्याचा तुकडा टाकलेला आहे. म्हणजे लाल मिरची पावडर आणि मीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे, म्हणजे आंबटपणा छान बॅलन्स होतो. थोडीशी साखर पण टाकायची आपल्याला. तर इकडे सगळं हे टाकून मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतलं. पण मोठं मिक्सरचं भांडं घेतलं ना, त्यामुळे हे व्यवस्थित वाटलीच नाही. मी 2-3 वेळा हे फिरवलं पण व्यवस्थित काही ते बनतच नव्हतं. मी नंतर काय केलं, छोटं जे मिक्सरचं भांडं आहे ना ते घेतलं. म्हणजे अशामध्ये ना खूप जास्तच भांडे झालेले होते, कारण अगोदरच मी छोटं घेतलं असतं तर ठीकच झालं असतं. पण मोठ्यामध्ये काही तितकं जमलं नाही, कारण जास्त प्रमाणात लिंब होते आणि छोट्यामध्ये 2-3 वेळा मला करावं लागलं असतं. म्हणून म्हटलं मोठ्यामध्ये करूया, पण ते जमलंच नाही आहे, झालं नाही आहे, व्यवस्थित बारीक होतच नव्हतं. म्हणून इकडं परत मी छोटं घेतलं. या नादात खूप जास्त भांडे झाले, म्हणजे मिक्सरचे 2-2 भांडे परत ऑलरेडी खूप जास्त झालेले आहेत. असू दे म्हणलं आता ही लिंबूची चटणी बनवून ठेवूया. तर इकडं बघू शकता एकदम छान असं एकदम बारीक अशी चटणी मी वाटून घेतलेली आहे. आणि ज्या अगोदरचा लिंबूच्या चटणीचा डब्बा होता ना, त्यामध्येच मी चटणी भरलेली आहे, म्हणजे पूर्णपणे रिकामा झालेला आहे. म्हणजे फक्त 4 ते 5 दिवस ही चटणी खाल्ली असेल, इतकी छान आणि टेस्टी ही चटणी बनते. म्हणजे आंबट तिखट खूप छान टेस्ट येतो. तर इकडं 2-3 बॅचमध्ये मी या छोट्या मिक्सरच्या भांड्यात ही चटणी वाटून घेतलेली आहे. म्हणजे या मोठ्या डब्यामध्ये फक्त मिक्स व्हायचं काम झालं, पण बारीक ते काय होतच नव्हतं त्यामध्ये. तर छोट्या भांड्यामध्ये ना एकदम व्यवस्थित हे बारीक वाटलेलं आहे, डब्यात भरून ठेवूया. आणि अगोदर सगळे भांडे घासून घेते आणि कपडे वगैरे, म्हणजे खूप जास्त कामं आहेत, एक एक कामं काढत निघत जातात. आणि इकडे बघू शकता एकदम परफेक्ट ही चटणी बनलेली आहे. डब्बा पण यावेळेस भरलेला आहे, म्हणजे अगोदर अर्धा डब्बा झालेला होता जेव्हा मी अगोदर वाटलेली होती. आता डब्बा भरून म्हणजे भरपूर दिवस जाणार ही. आणि ही ऊसाचं रस काल आणलेले होते, काल काय मी कोणीच पिलेलं नाही आहे, पण आज हे पूर्णपणे खराब झालेलं आहे. नंतर मी ते टाकूनच दिलं, कारण एकदम तार बनत. टायमिंग सांगेन तर सकाळचे 11:15 वाजलेले आहेत आणि लाईट गेलेली आहे. मी कपडे मशीनला लावले आणि लाईट गेली, म्हणजे दररोज असाच गोंधळ. ज्या दिवशी कपडे मशीनला लावते त्या दिवशी लाईट जाणार म्हणजे जाणार. म्हणून 3-4 दिवस झाले कपडे मी हातानंच धुवत होते. आज म्हटलं लेट झालेलं आहे त्यामुळे लावलं मशीनला, लाईट गेली. भांडे वगैरे सगळं घासून झालं, फरशी पुसली मी आत्ता. आणि बाबांचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर काय झालं, बाबा ना कानात मशीन लावतात, म्हणजे आवाज येत नाही त्यामुळे. तर ते मशीनला कानातच अडकून बसलेली आहे, जे पुढचा हिस्सा असतो ना तो बसलेला आहे. भरपूर प्रयत्न केला, मी केला, परत दिनेशलाही मी बोलवलं होतं, दिनेशनेही केला, पण ते मशीन काय निघतच नाही कानातनं. तर म्हटलं आता त्यांना त्रास पण होत होता, सहन पण होत नाही, आम्ही बघितलं पण जमत नव्हतं. तर दिनेश दवाखान्यात घेऊन गेलेलं आहे बाबांना, कारण आता ते जमणारच नाही, आम्हाला घरात जमतच नव्हतं. तर ते कसं केले काय माहिती, समोरचा हिस्सा जे आहे ना ते कानातच अडकून बसला. आता येतील थोड्या वेळात ते. आणि इथं दिनेश घाईगडबडीत म्हणजे चिमटा वगैरे सगळं आम्ही घेत होतो ना, तर चिमटा घेण्याच्या नादामध्ये फरशी आत्ताच पुसली, पूर्ण घर झाडणं पुसणं सगळं केलं मी. ही कामं मी आवडतच होते, तेवढ्यात काहीतरी आगाव काम होतात. हे बघा पूर्ण डब्बाच पालथा घातलेला आहे, म्हणजे यामध्ये हुक बटन वगैरे असल्या छोट्या मोठ्या गोष्टी, सुया वगैरे हे ठेवलेलं होतं, सगळं काढून टाकलेलं आहे. सगळं भरायचं, म्हणजे आत्ताच मी झाडून पुसून सगळं स्वच्छ केलेलं होतं. आणि मुलं घाईगडबडीत असली कामं करतात, हे सगळं भरून ठेवते. आणि पुढची कामं तर खूप सारी आहेत आता, म्हणजे आता दिने जाणार आहे बेंगळूरला, 3-4 दिवसामध्ये जाणार आहे तो. तर त्याच्यासाठी काहीतरी मला बनवून द्यायचं आहे, जसं की त्याला बालुशाही खूप आवडते, बालुशाही, चकली हे सगळं मी बनवणार आहे. तर तूप पण संपलेले, तर लोणी काढायची आहे. तर हीच तयारी, म्हणजे आता जाणार त्या दिवशी काहीच होणार नाही, तर थोडीफार आज तयारी करूया हा विचार केला होता. कपडे इस्त्री करायचे आहेत, बॅग भरायची आहे, खूप सारी कामं आहेत. थोडंसं दुःख पण आहे, म्हणजे मनात नाही ते कामं आहेत, खूप दुःख होत आहे. दीपक गेला, दिनेश पण जात आहे. आता परत घरी कामं होणार, खूप दुःख होत आहे मला. पण काय करणार, मुलांच्या भविष्यासाठी हे सगळं आपल्याला करावंच लागतं, त्यांच्यापासून दूर व्हावंच लागतं. तर चला अगोदरही भरते मी सगळं.
मुलं काहीतरी वाढवायचं काम करतात. मी दुःखी होते म्हणून तुम्ही दुःखी होता, त्यासाठी मी खूप आवडते स्वतःला. खूप रडायचं मी, म्हणजे रडू नये, दुःख देऊ नये, तुम्हाला पण देऊ नये, आपण पण दुःखी होऊ नये. कारण मुलं ना त्यांच्या पायावर थांबण्यासाठी त्यांना दूर जावंच लागतं आपल्यापासून, आपल्याच्या नजरेच्या आड व्हावंच लागतं. पण कितीही समजूत घाला, डोळ्यातनं अश्रू येतातच. तर या कामात हे काम एक वाढलेलं आहे माझं. तर अगोदर मी सगळं भरून घेते, म्हणजे डब्बा जे आहे ना ते व्यवस्थित नाही, पूर्ण खराब झालेला आहे. त्यामुळे थोडासाही धक्का लागला की ते पडलं आणि सगळं त्याचं ते टोपणच वरचं मोडून गेलं आणि घरभर हे झालं. म्हणजे आत्ताच मी पूर्ण घरात झाडू मारली, फरशी पुसून घेतली. म्हणजे मी दररोज दुपारीच फरशी पुसत आहे. ही सगळी कामं आवरल्यानंतर दिनेशने तितकं सांडा लवणा करून तितकं काम मात्र माझं वाढवलेलं होतं. सगळं भरून ठेवलं आणि तोपर्यंत बाबाही आलेले आहेत. म्हणजे जी कानात मशीन अडकलेली होती ना ती काढलेली आहे. म्हणजे दवाखान्यातच घेऊन गेला दिनेश, कारण घरी जमतच नव्हतं आम्हाला. ते आम्ही प्रयत्न केला आणि एकतर कानाचं नाजूक असतं, भीती पण वाटत होती. तर हे ठीक झालं की दवाखान्यात नेऊन काढून आणले. तर बाबा झोपलेले आहेत आणि दिनेश आणखीन आंघोळ केलेला नाही आहे. म्हणजे खूप लेट केला आज. म्हणत होता मम्मी माझ्या डोक्याची म्हणजे मालिश कर, म्हणजे 8 दिवसाला 15 दिवसाला मालिश करत असते आणि छान पण वाटतं त्याला. तर ठीक आहे म्हटलं. तर निवांत बसून दिनेशच्या डोक्याची मालिश केली मी व्यवस्थित खोबरे तेल लावून. आणि त्यानंतर आम्ही थोडा वेळ बाहेर आलो, म्हणजे आतमध्ये थंडी पण खूप वाजत होती आणि आता छान असं ऊन पण आलेलं आहे इथं. म्हणजे थोडंसं ऊन इकडे येतच राहतं. आता जसं जसं दिवस फिरतो ना तसं ऊन येत असतं. तर म्हणलं आता ऊस खाऊया, म्हणजे दिनेश ऊस घेऊन आलेला होता. तर तुम्ही या सगळेजण ऊस एन्जॉय करायला. तर ऊस वगैरे खाऊन झाला, आता बोरे खायला घेतले. आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.